भुसावळ शहरातील पण पोलीस वसाहतमध्ये आहे। या ठिकाणी प्रथम वर्षा ठिकाणी पोलीस वसाहत म्हणजे पोलीस बांधवांच्या महिला ह्या नगरपालिकेत निघालेल्या संपूर्ण महिला जमलेल्या आहे। कुत्र्यांचं वाढतं प्रमाण, कुत्र्यांचे होणारे हल्ले हे काही भुसावळकरांसाठी नवीन नाही आहे, कारण भुसावळच्या रस्त्यावर सुद्धा जवळजवळ म्हटलं तर 1000च्या वरती कुत्रे असतील। परंतु पोलीस वसाहतमध्ये या ठिकाणी गेल्या काही कालखंडामध्ये या ठिकाणी 2 ते 3 मुलांना चावा घेतलेला आहे, संपूर्ण महिला जमलेल्या आहे। ताई मला सांगा नेमका काय प्रकार या ठिकाणी घडलेला आणि का आपण नगरपालिकेत चाललेले आहे? कुत्र्यांचा एवढा त्रास वाढलेला इथे गेटवरच चिकन शॉप असल्यामुळे कुत्र्यांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे लहान मुलांना चावा घेत आहेत, मोठ्यांवर पण हल्ला करतायत। त्यामुळे कुत्रे, गाढव, घोडे यांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत, ते कमी झाले पाहिजे। ताई नगरपालिकेत काय विषय घेऊन जाणार आहे आपण? कुत्रे इतके प्रमाणात वाढले की आम्ही लहान मुलांपासून तर मोठ्यांनाही बाहेर गेले तर कुत्रे डायरेक्ट मागे सुटतात, मुलांचा एकदम ते। आणि कुत्रे 1-2 नाही 25-30 कुत्रे या लाईनीमध्ये, म्हणून जाऊन कुत्र्यांना तुम्ही काहीतरी करा, त्याच्यावर उपाय त्याच्यासाठी करताय। ओके, आपण पाहू शकतो ठिकाणी की कुत्र्यांवरती काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे। मुलांवरती वाढते हल्ले आपण बघू शकतो की आजही माझ्या कुत्र्या या ठिकाणी फिरताना दिसत आहे। पोलीस वसाहत आहे, पोलीस बांधव आहे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी येत असतात। ये-जा होत असतो, रात्री ठिकाणी पोलीस बांधव ये-जा करत असतो ड्युटी संपून, आणि त्यासोबत त्यांची मुलं जे असतात शाळेमध्ये जात असतात, महिला बांधव ठिकाणी भाजीपाला घ्यायला जातात। बाजूला चिकन सेंटर असल्यामुळे या ठिकाणी कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। नगरपालिकेकडनं मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती केली जाते आहे आणि नगरपालिकेत जाणार आहे की कुत्र्यांचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे, अन्यथा या ठिकाणी आंदोलन उपोषण करण्याचा इशारा या ठिकाणी महिला देण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यामुळे नगरपालिकेने जातीने या ठिकाणी याच ठिकाणी नाही तर पूर्ण भुसावळ शहरामध्ये या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे असं या ठिकाणी संपूर्ण महिलांकडनं म्हणतात आहे। कारण संतोष विशाल सुरुशाही महाराष्ट्र भुसावळ।